न फिरे माघारी हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिगे झाले पटराणी बळे वरिले सावळे परब्रह्म बळियाचा अंगसंग झाला आता बळियाचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे घर रिगे झाले पटराणी बळे वरिले सावळे परब्रह्म विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्ना प्रपन्नाति हृदेव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी
मी कला कुसरी काहीच नेणो बोलतो वचनो अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु धावया मोती रामा तुम्हा प्रार्थितो कीर्तनी राम नामा त्वरे धावूनी बुद्धी देई कीर्तनिया मनोनी न मेन तुम चाली न पाया विठाला विठाला हाची नेम आता न फिरे माघारी बैसली शेजारी गोविंदाच्या घररिगे झाले पटराणी बळी वरिले सावळी परब्रह्म प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य लोकमान्य तमाम वारकऱ्यांचे हृदयस्थान वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा कांत भाव अर्थात माधुर्य भाव प्रगट करत भगवंताच्या पुढे येऊन छातीला हात लावून एक प्रतिज्ञा करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला अभंग तुकोबारायांचा आहे 3 चरणाचा अभंग आहे पण अभंगावर बोलण्याच्या पूर्वी अल्पसहा परिहार तो म्हणजे असा आपल्या या पुण्यभूमी श्रीराम कॉलनीमध्ये श्री राधाकृष्ण भजनी मंडळाच्या या संयुक्त विद्यमानाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आज 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. समस्त राधाकृष्ण भजनी मंडळ श्रीराम कॉलनी हे काठेधन संयुक्त विद्यमानाने या सप्ताह कमिटी सगळ्या आयोजक मंडळीच्या वतीने आमचे हरिभक्तपरायण गायनाचार्य दत्ता महाराज कुडलीकर यांच्या प्रेमातून आम्हाला मिळालेलं हे आमंत्रण आणि त्या अनुषंगाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आज इकडं विलेकरी बाबापासून इकडं टाळकरी बाबापर्यंत अनेक महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यात ज्यांनी भजनाची सुरुवात केली आमचे सोपान महाराज दत्ता महाराज, पखवाजाची उत्तम साथ करण्याकरिता महेश महाराज, त्या बाजूला परिचयाचे सिद्धेश्वर महाराज आणि आमच्या श्री संत कबीर महाराजांची वारकरी शिक्षण संस्था अध्यक्षही महाराज आहेत. सर्वच महाराज मंडळी उपस्थित आहेत. दोन्ही चोपदार माता माऊल्या पुरुष मंडळी आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम. एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि अभंगाकडे वळतो. विठाला 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 अगदी गोड नियोजन आहे महाराज. परप्रांतात सुद्धा एवढ्या लांब वरती सगळी मंडळी आलेली आहेत आणि इथं येऊन एवढा उत्साहाने आणि अगदी सुंदरतेनं हा सप्ताह करतायत. अगोदर या सगळ्या मंडळींना धन्यवाद. वाजवा वाजवा कंजूस नका या तुमच्यासाठी होत्या म्हणून वाजवा म्हटलं. ठीक आहे. अगदी गोड नियोजन आहे महाराज. नाहीतर आपण महाराष्ट्रातले आणि तेलंगणामध्ये येऊन एवढं सुंदर भगवंताचं वास्तव्य असणारं मंदिर बांधलं आणि त्या अनुषंगानं गेल्या 11 वर्षापासून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य सप्ताह खरंच कौतुक करावं एवढं कमी आहे. असे सर्वच या श्रीराम कॉलनीतील या सप्ताह कमिटीतील आता काही परिचय माझा तेवढा दांडगा म्हणजे जास्त कोणाचा नाहीये. चेहऱ्यांची प्रत्येकाची ओळख आहे. आमचे ते गोरख महाराज, भीमराव महाराज, आता ते 4-5 नावं लक्षात आहेत. सगळेच महाराज मंडळी अगदी तन मन धनाने परिश्रमाने या सप्ताहासाठी कष्ट घेताना दिसून येतात. पण पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि अभंगाकडे वळतो. विठाला 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 आज अभंग घेतलाय तो तुकोबारायांचा. असा दिवसही आज फार महत्वाचा आहे. तो स्वर थोडा कमी करा, काही अडचण नाही. आजचा दिवस म्हणजे भगवंताचं प्रागट्य. भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे. पण तो आपण दुपारी साजरा केला. या अनुषंगानं
सप्ताहातलं कीर्तन आपल्याला करायचं आहे. पण प्रासंगिक आहे, भगवंताचे अनेक अवतार सांगितले शास्त्रामध्ये. त्यात 6 प्रकारच्या विभागण्या केल्या. अंश अवतार, काही अंश अवतार, काही पूर्ण अवतार, काही परिपूर्ण, असे वेगवेगळ्या प्रकारचे भाग सांगितले. त्यातलाच एक आजचा भगवंताचा अवतार आहे, तो म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अवतार, अत्यंत महत्वाचा आणि या कलियुगातला वास्तव्य अवतार आहे. पण अशा या भगवंताचं प्रागट्य आज अर्थात दत्त जयंतीच्या महान पर्व काळावरती या राधाकृष्ण मंदिरामध्ये उद्या भगवान दत्तात्रेयांची सुद्धा मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या अनुषंगानं हा सप्ताह आहे आणि त्यातलं हे 6व्या दिवसाचं कीर्तनाचं पुष्प माझ्या वाटेला आलेले आणि त्यात आपण तुकोबारायांचा सेवेसाठी अभंग घेतलाय. अभंग 3 चरणाचा आहे आणि बहुतेकांच्या परिचयाचा आहे. अभंगातली आजची तुकोबारायांची भूमिका अशी आहे, आज तुकोबाराय भगवंताच्या पुढे आलेत आणि आपल्या अंतकरणातला कांत भाव व्यक्त केलाय. हे बघा, भगवंत प्राप्तीचे विविध प्रकारचे मार्ग आपल्याला पाहता येतात. शास्त्रात अनेक प्रकारचे मार्ग सांगितले, त्यामध्ये भक्ती मार्ग किंबहुना भाव एक अत्यंत सोपा पर्याय सांगितला भगवंत प्राप्तीचा. विठाला विठाला जे कोणत्याच साधनेनं भगवंताला प्राप्त करता येत नाही, एवढ्या जलद गतीनं भगवंताला प्राप्त करण्याचं माध्यम कोणतं असेल तर ते भाव आहे, अर्थात भक्ती आहे. भक्तीच्या माध्यमातून भगवंताला अगदी जलद गतीनं लवकर भगवंताची प्राप्ती करता येते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात. त्यात आज तो कांत भाव सांगितलाय. या अनुषंगानं माझ्या समोर 5 प्रकारचे भाव प्रकट होतात. भगवंत प्राप्तीचे 5 प्रकारचे भाव प्रकट करतो आणि अभंगात प्रवेश करतो. पहिला आहे शांत भाव, दुसरा आहे वात्सल्य भाव, तिसरा आहे दास्य भाव, चौथा सख्य भाव आणि 5वा जो अभंगात आला त्याला कांत किंवा माधुर्य भाव म्हणतात. विठाला विठाला एक भाव एका मिनिटात प्रतिपादन करतो. पहिला आहे शांत भाव. या शांत भावाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करता येते. पण काय बघा, शास्त्र सांगतं या शांत भावात एक प्रक्रिया सांगितली. काय करावं लागतं, या शांत भावात देवाला राजा बनवावं लागतं आणि आपण त्याची प्रजा व्हावं लागतं. एकदा तुम्ही प्रजा झाले, भगवंताला राजाच्या स्वरूपात बसवलं की ज्ञानोपारणी सांगितल्याप्रमाणे वागावं लागतं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ऐका, एकदा ज्ञानोपारणी सांगितल्याप्रमाणे वागायला लागले, देवाला राजाच्या स्वरूपात बसवलं आणि तुम्ही त्याची प्रजा. या शांत भावात देवाची प्राप्ती. विठाला विठाला दुसरा भाव सांगितला वात्सल्य भाव. या वात्सल्य भावाच्या माध्यमातूनही भगवंताची प्राप्ती करता येते. पण काय बघा, या भावात भगवंताला आपला नातेवाईक बनवावं लागतं. माझं बोलणं कळतंय तुम्हाला सगळ्यांना? मला माना हरवत चला, प्रतिसाद देत चला. म्हणजे काय व्हायचं, ते एक तर मी फार लांब आलो, आज 5.5-6 तासाचा प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचले. पुन्हा इतक्या लांब यायचं आणि अख्खं कीर्तन तुमच्या डोक्यावरून नाही मंडपावरून जायचं, हे अवघड व्हायचं. म्हणजे माझं बोलणं कळतं की न कळतं हे मला कळलं पाहिजे. नाही तर असं व्हायचं, माझं बोलणं तुम्हाला कळतंय की नाही कळतंय हे मलाच कळायचं नाही, त्याच्यामुळे अवघड व्हायचं. ठीक आहे, कारण प्रत्येक भागात भाषेत बदल असतो. आता आमची भाषा म्हणजे महाराष्ट्रात, त्यातले त्यात मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातली, आणि हा सगळा तेलंगणाचा परिसर. माझं बोलणं कळते का फक्त सांगा. नाहीतर ते आमच्याकडे बघा, परभणी जिल्ह्यात माणसं मेल्यावर चालतात, तुमच्याकडे कसं आहे? तुम्ही सगळे हसायला लागले, त्याचा अर्थ माझं बोलणं तुम्हाला कळायला लागलं. ऐका, फक्त असा प्रतिसाद देत चला. ऐका, वात्सल्य भाव शास्त्रात सांगितला. हा वात्सल्य भाव जो आहे तो अत्यंत महत्वाचा भाव आहे. या भावामध्ये भगवंताची प्राप्ती करता येते बुवा. पण या भावात भगवंताला नातेवाईक बनवायचंय. काय करायचंय, देवाला आपला पुत्र बनवायचंय आणि आपण त्याचे आई वडील व्हायचे. एकदा तुम्ही आई वडील झाले, देवाला पुत्र स्वरूपात पाहायला लागले की या वात्सल्य भावाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करता येते. पण अनेकांची उदाहरणही आपल्याला तसे पाहता येतात. यशोदा मातेनं याच भावात भक्ती केली, नंद महाराजांनी, देवकीने, ऐका वसुदेवाने, राजा दशरथाने, कौशल्य मातेने सुद्धा याच भावाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती केलेली आपल्याला आढळते. महाराज, एक वाक्य सांगू का? कधी कधी यशोदा मातेनं भगवंताच्या पाठीमागं हातात काठी घेऊन लागावं. ज्याच्या मंदिराच्या समोर आपण बसलात,
भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागं हातात यशोदा मातेनं काठी घेऊन लागावं आणि रागाच्या भरात कधी कधी अपशब्द अर्थात शिव्या द्याव्या. तर मला असं वाटतं यशोदा मातेनं भगवंताला शिव्या देणे म्हणजे ती शिव्या नाहीये, हातात काठी घेऊन पाठीमागं लागून त्याला मारणं हे मारणं नाहीये, तर या वात्सल्य रूपी भावाच्या माध्यमातून केलेली भक्ती आहे. विठाला विठाला हा झाला दुसरा भाव. शास्त्रात तिसरा भाव सांगितला ज्याला दास्य भाव म्हणतात. या दास्य भावाच्या माध्यमातूनही भगवंताची प्राप्ती करता येते. पण काय, या भावात देवाला बनवायचाय आपला मालक आणि आपण व्हायचाय त्याचा सेवक. एकदा तुम्ही सेवक झाले आपलं काम झालं. एकदा फक्त त्याला मालकाच्या स्वरूपात बसवा. पण इथं थोडं कुटाणा होतो. काय होतो, भानगड अशी होते, आज प्रत्येकाला मालक होण्याची इच्छा आहे, सेवक कोणाला होऊ वाटत नाही. हे उलट आहे माणसाचं. कोणालाही विचारा महाराज, आज प्रत्येकाला मालक अर्थात कोणावर तरी आपली सत्ता असावी असंच वाटतं. कोणीतरी माझं ऐकावं असं प्रत्येकाला वाटतं. किमान बाहेरच्यांनी नाही तर घरच्या बायकोनं तरी आपलं ऐकावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं महाराज. ते जुन्या काळात लोक अशा लांब लांब मिशा ठेवायचे महाराज, अशा लांब लांब. का, निदान बाहेरचे नाही तर नाही घरची बायको तरी घाबरावी. आता बायकांनी घाबरायचंच बंद केलं, पण या माणसांनी मिशा ठेवायच्याच बंद केलं. आता ठेवायचे तरी कशाला महाराज? बायकोच घेत नसेल तर काही चहा पडून काय करायचं, उपयोग काय महाराज त्या मिशांचा? म्हणून त्यांनी ते ठेवायच्या बंद केल्या. अर्थात मला काय सांगायचंय, आज प्रत्येकाला मालक होण्याची इच्छा आहे. पण ऐका, या दास्य भावाच्या माध्यमातून आपण त्याचा सेवक झालं पाहिजे आणि भगवंत आपला मालक असला पाहिजे. एक सांगू, ज्या दिवशी आपण त्याचे सेवक व्हाल आणि तो आपला मालक असेल त्या दिवशी गावोगाव आपलं मंदिर होईल. कारण आयुष्यभर एका भक्ताने भगवंताचं दासत्व केलं आणि परिणाम आयुष्यभर दासत्व केलं महाराज. कोणी अदासत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. हनुमंतरायांनी आयुष्यभर दासत्व केलं आणि परिणाम बघा ना, आज प्रत्येक गावात हनुमंतरायाचं मंदिर आहे. एक गाव सापडणार नाही ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही. एक वाक्य परत सांगतो, ज्यांनी दासत्व केलंय त्या हनुमंतरायांचे गावोगाव मंदिर आहेत. पण ज्यांचं दासत्व केलं त्या रामप्रभूचं मंदिर बांधायला सुद्धा मोदी सरकार यावं लागलं. कळतं का? बघा मला काय सांगाय, काय परिणाम आहे महाराज, काय परिणाम आहे. आज प्रत्येकाच्या मनावरती आधी राज्य गाजवतायत ते हनुमंतराय फक्त दासत्व भावाच्या माध्यमातून. विठाला विठाला हा झाला तिसरा भाव. शास्त्रात चौथा भाव सांगितला ज्याला सख्य भाव म्हणतात. या सख्य भावात देवाला आपला मित्र बनवावं लागतं. काय करावं लागतं? मित्र. एकदा तुम्ही त्याचं सख्य मित्र या नात्यानं प्रेम करायला लागले, या नात्यानं त्याची भक्ती करायला लागले ना, देव वेडा होतो महाराज. देवाला सगळ्यात जास्त आवडणारा भाव कोणता असेल तर सख्य भाव. देव या सख्य भावात वेडा झालेले अनेक उदाहरणं पाहता येतात. माझा साधा प्रश्न या श्रीराम कॉलनीतल्या सर्व तरुणांना आहे, मला सांगा आपण आपल्या मित्रासाठी फार फार काय करू शकतो? बोला ना महाराज. काय काही नाही हो. एक सांगू का, आपण आपल्या मित्रासाठी काय करू? फार श्रीमंत असेल तर श्रीमंत मित्र एखाद्या गरीब मित्राला फार फार तर आर्थिक मदत करेल. अजून काय करेल हो पुरुष मंडळी?
अजून फार श्रीमंत आहे, आपल्या गरीब मित्राला एखादं घर बांधून देईल बुवा, अजून काय करेल? दत्ता महाराज आपल्यातला असेल तर काय, काही नाही, एखादी कीर्तनाची तारीख दिली, दुसरं काय? मला सांगा, फार फार आपण आपल्या मित्रासाठी काय करू शकतो? एवढंच हो. पण मला सांगा, कोणी आपल्या मित्रासाठी मित्राची बायको होईल का? बोला, कोणी मित्राची बायको होईल? झालं नाही का? सांगा बरं. अहो, या सख्य भावात जगाचा मालक एवढा वेडा झाला की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमासाठी अर्जुनाची बायको झाला. हा भगवंताचा सख्य भाव. विठाला विठाला काय झालं बघा. एके दिवशी जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी गेले. दिवसभर फिरतायत आणि दुपारच्या वेळेमध्ये ऊन लागते म्हणून एका मोठ्या वटवृक्षाच्या ठिकाणी विश्रामाला थांबले. प्रसंग असा, दुपारची वेळ, ऊन लागते, मंद मंद वारा वाहतोय आणि मोठ्या वटवृक्षाच्या निवांत सावलीला दोघ जण बसले. अचानक भगवंताला आठवतं, सकाळपासूनचा प्रवास आहे, आम्हाला तहान लागली, मग घोड्यांना लागली नसेल का? हातात घोडे घेतले आणि अर्जुनाला सांगायला लागला, म्हणजे अर्जुना आता जातो या घोड्यांना पाणी पाजून आणतो. कोण बोलतोय? देव बोलतोय. जगाचा मालक बोलतोय. ज्याच्या हातात सत्ता आहे हे विश्व चालवण्याची, तो आज घोड्यांना पाणी पाजवतोय. काय प्रेम असेल महाराज देवाचं बघा. या जगदीश्वराची प्रेम, काय काय प्रेम आहे महाराज त्याचं बघा. की घोड्यांना पाणी पाजवण्यासाठी निघालाय. सारथ्य पण अर्जुनाचं करतोय की भगवंताचं प्रेम आहे. घोडे घेतले आणि पाणी पाजवण्यासाठी निघाला. घडलं असं, एकटा अर्जुन झाडाखाली बसला होता आणि एकटा असल्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे बघा, रिकामं डोकं. बोला की, तुमच्याकडे नाही? रिकामं डोकं कुणाचं? म्हणा तुम्ही, ठीक आहे. वेगवेगळे विचार डोक्यात येत असतात. सहज अर्जुनाच्या मनात विकल्प आला. काय आला? सहज विषय आला मला, इथं कोणी नाही, इथं सुभद्रा असायला पाहिजे होते. का आली? त्याचे दोन कारण सांगतो. तो जो वनात बसला होता त्या वनाचं नाव आहे काम्यक वन, म्हणून अंतकरणात काम जागा झाला. एक शास्त्रीय कारण आणि एक तुमच्यासाठी सांगून जातो. हा दृष्टांत आताचा नाही, हा दृष्टांत 5,500 वर्षापूर्वीचा आहे. आणि पूर्वीच्या काळात अशी पद्धत होती. कशी? जी वाक्य मी पुढचं सांगणार आहे ती वाक्य 50 ते 70 वर्षाच्या दरम्यानच्या पुरुषांना किंवा वयोवृद्ध म्हातारे बाबांना माझं हे वाक्य पटेल. कोणतं वाक्य? की पूर्वीच्या काळी, पूर्वी म्हणण्यापेक्षा 50-60 वर्षापूर्वी अशी पद्धत होती. कशी? नवरा बायको, पती पत्नी घरात वाड वडिलांच्या समोर बोलायला लाजायची. बरोबर आहे बाबा? बरोबर आहे. हा, कोण मला लाजायची? मला बोलत नसायची. फार कशाला, हे जुनी माणसं सांगतात, एखादं लेकरू होईपर्यंत बोलत नसायची. बोलत नव्हती महाराज. की मर्यादा कधीच सांगतोय मी, हा कधीच, हा अगोदरचं, आताच नाही. आता कसं आहे, न सांगितलेलं बरं. आता साखरपुड्यात मोबाईल गिफ्ट असतो. ते साखरपुड्यापासून लग्नापर्यंत चालतो. काय हॅलो आणि गेलो. न सांगितलेलं बरं. पण ऐका, हा त्यावेळेचा प्रसंग असल्यामुळे अर्जुनाला वाटलं इथं कोणी नाही, सुभद्रा असायला पाहिजे होती. सहज मनात विषय आला आणि तो जगाच्या मालकाला कळाला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. जगाच्या मालकाला कळालं की माझ्या अर्जुनाला सुभद्रेची आठवण झाली. काय करता येत नाही. एका मिनिटात सुभद्रा झाला आणि अर्जुनाच्या पुढं आला. अर्जुनाने वर पाहिलं तर सुभद्रा दिसली. आश्चर्याचा धक्काच बसला महाराज. एवढ्या लांब जंगलात सुभद्रेची आठवण झाल्या सुभद्रा कस काय आली? प्रश्न विचारला. तिनं सांगितलं, हे बघा मालक, मी पतिव्रता स्त्री आहे. जे तुमच्या मनात ते माझ्या ध्यानात. दोघं गप्पा मारत बसले. माझ्या पदरचं नाही, महाभारत सांगतं 2.5 घटका दोघांच्या गप्पा रंगल्या. किती तास? 2.5 घटका. आपण 2.5 तास घेऊया. 2.5 तास दोघांच्या गप्पा रंगल्या. महेश महाराज, परवा दिवशी एक जण मला भेटलं आणि ते म्हणायला लागलं की 2.5 तास काय गप्पा मारत होते. त्याला म्हटलं, तुला काय करायचं लेका? की पती पत्नीचं बोल नाही, तुला ऐकून तरी काय फायदा आहे? नाही म्हणे महाराज, सांगाच मला, लोक काय विचारतील सांगता येत नाही मला. अवघड आहे. सोपान बुवा तिकडं ते नाही का, ते देवीर परिसरात कार्यक्रमाला गेलो. घडलं असं, तिकडं लोकांची पद्धत आहे. काय? कीर्तन झाल्यानंतर लोक जवळ येतात, दक्षिणा ठेवतात आणि दर्शन घेतात. तुमच्याकडे आहे का? नाही.
नसल तर आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. असं बसलो महाराज. एक जण माझ्या जवळ आलं, 200ची नोट ठेवली आणि मला म्हणायला लागलं, बाबा एक विचारू. मला वाटलं कीर्तनातलं, हरिपाठातलं, रामायणातलं, भागवतातलं काहीतरी विचारेल. त्यानं काही विचारलं सांगू. तो म्हणला, महाराज ही 200 रुपये घ्या आणि मला सांगा माझ्या बायकोला पोरग होईल का पोरगी. आता मला सांगा, हे मला कळत असतं का? आणि मला जर हे पोरगन पोरगी कळालं असतं तर मी गंगाखेडवरून म्हणजे परभणीवरून एवढ्या लांब कर्नाटकात बॉम्बलात कशाला फिरलो असतो. तिथंच आमच्या परभणीला दुकान टाकलं असतं. 200ला पोरग, 100ला पोरगी. 200ला पोरग, 100ला पोरगी. एवढ्या लांब फिरण्याची आवश्यकता काय? कठीण आहे मान. बरं एक ताप आहे का? नाही सांगावं तर पैसे परत मागते. काय करावं? अवघड आहे. नाईलाज झाला आणि नाईलाजाने म्हटलं काय, जा बा पोरग होईल. पण दत्ता महाराज काय करावं, त्यांना अशा भाया माग सारल्या आणि मला म्हणायला लागला, महाराज आणि पोरग नाही झालं तर. त्याला म्हणलं, पोरग जर झालं नाही तर 100% पोरगी होणार. विठाला 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 काही विचारतात महाराज. ते मला विचारते, 2.5 तास दोघांनी काय गप्पा मारल्या. त्याला सांगितलं, जा पखवाजाची बोलपाठ करत होता अर्जुन. खरंच महाराज, अर्जुनाचा विषय पखवाजाचा. दोघांच्या गप्पा रंगल्या. 2.5 तासानंतर अर्जुन भानावर आला. अर्जुन म्हणतोय, सुभद्रे इथं थांबण्यात मजा नाही का? कधीही जगाचा मालक येऊ शकतो, तुम्ही निघा. कसा येईल महाराज? कारण इथं तर बसला होता. उठला म्हणजे सुभद्रा उठली, समोर गेली. सुभद्रा निघाली परत. पण तिनं काय केलं माहितीये? पुढं गेली, मागं फिरून बघितलं. तिनं मागं फिरून बघितलं आणि अर्जुनानं ओळखलं हिला काय पाहिजे. आपल्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली. कारण एवढ्या हुशार कोण कोण माता माऊल्या. तुमच्याकडून कसं गोड बोलून काय घ्यायचं ह्यांना पक्क माहिती महाराज. अरे अरे अरे, ते असं तसं तुम्हाला मागतच नाही. एखादा सण जवळ यावा आणि तुम्ही जेवायला बसलेले असावे. सुरुवातीला मागणार नाही आणि जेवण झाल्यावरही मागणार नाही. जेवण असं मधोमध येणार. कसं? अर्ध्या मधात आमच्या गुरुजीच्या भाषेत सांगू का, असं मोसम धरून घेर टाकतात. कसं? हळूच जवळ येणार आणि तुमचं जेवण अर्ध झालं किंवा हळूच म्हणणार, काय होय हो, होय हो. तुमच्याकडे असंच म्हणतात ना. जमलं मग आता समजून घ्यायचं. एखादा सण जवळ आलाय आणि ह्यांचा असा मोसम धरलाय, 1-2 टोळ्याला ठ्याकाई असा नाला बसणारच. ते सुभद्रेनं पाठीमागं बघितलं होतं ना. अर्जुनानं अंगठी काढून सुभद्रेच्या बोटात घातली. सुभद्रा गेली. सुभद्रा होती नाही महाराज. एका मिनिटात वेश बदलला आणि भगवंतानं हातात घोडे घेतले आणि पुन्हा अर्जुना पुढे आला. अर्जुना उशीर झाला नाही. नाही देवा, बसा रथात. दोघं रथात बसले आणि प्रसंग असा, जगाचा मालक रथ चालवायला बसलाय. काय प्रेम असेल मला देवाचं बघा. सख्य भाव किती आहे हे सांगतोय. रथ चालवायला देव आहे आणि अर्जुन रथात आराम करतोय. भगवंतानं काय केलं आज, ज्या बोटात अर्जुनानं दिलेली अंगठी घातली होती ना, त्या हातात भगवंतानं चाबूक घेतला आणि घोड्याला मारण्यासाठी पुन्हा पुन्हा आपला हात असा माग आणला. शब्द तुमचं काय नाव? देवीदास. देवीदास महाराज. 2 मिनिटासाठी अर्जुन व्हाल? 2 मिनिटासाठी तुम्ही देवीदास महाराज नसून कोण? फक्त समजा, नाहीतर कीर्तन झाल्यावर अंगठी मागतात. मग अवघड व्हायचं नाही का? ते अर्जुन म्हणायला लागला, देवाचा हात माग कस काय यायला लागला आज. जरा बारीक लक्ष देऊन बघितलं तर अर्जुनाला कळालं काय, जी अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली होती ती अंगठी देवाच्या बोटात. आईस्क्रीम सारखा थंडगार पडला महाराज. असा पुढं आला, भगवंताच्या हाताला हात धरला, सांगितलं, देवा थांबवा थांबवा. काय झालं? काय झालं? काय म्हणता? जी अंगठी सुभद्रेला दिली ती अंगठी तुमच्या बोटात कस काय आली सांगा. त्यावेळेस भगवंताच्या मुखातलं वाक्य म्हणे, अर्जुना अरे एवढ्या लांब जंगलामध्ये तुला सुभद्रेची आठवण व्हावी आणि आठवण झाल्या झाल्या इथं सुभद्रा यावी कसं शक्य? अरे तुझ्या प्रेमासाठी मी सुभद्रा झालो होतो. सांगू का काय काय गप्पा मारलास? अर्जुन म्हणला, देवा पुढं तोंड करा आणि गाव येईपर्यंत मागं फिरून बघू नका. रथ चालवा. दृष्टांत संपला. मला काय सांगायचे बघा, जगाचा मालक
भगवान श्रीकृष्ण या सख्य भावात एवढा वेडा होतो की वैवाहिक जीवनातल्या गप्पा मारायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. हा भगवंताचा सख्य भाव. विठाला विठाला हा भगवंताचा सख्य भाव आहे. मला ऐक, शास्त्रात असे 5 भाव सांगितले, त्यातला 5वा सांगतो आता, ज्याला कांत भाव म्हणतात, ज्याला माधुर्य भावही नाव आहे. या माधुर्य भावातूनही भगवंताची प्राप्ती करता येते. पण बुवा, या माधुर्य भावामध्ये देवाला काय करावं लागतं? आपला पती बनवावा लागतो आणि आपण त्याची पत्नी व्हावं लागतं. अत्यंत अवघडा भाव आहे. देव आपला मालक आहे, देव आपला स्वामी आहे, देव आपला दादला आहे, देव आपला नवरा आहे आणि आपण त्याची बायको या भावात व्हायचंय. आज तुकोबारे हेच करतात. देवाच्या पुढे येतात, कांत भावाचा स्वीकार करतात, म्हणजे मी भगवंताची पत्नी आहे या आविर्भावात तुकोबाराय बोलायला लागले. आणि काय करतात? छातीला हात लावतात आणि एक प्रतिज्ञा घेतात, अभंगाचं पहिलं पहिल्या चरणाच्या माध्यमातून आज तुकोबाराय या कांत भावाचा स्वीकार करतात. भगवंताच्या पुढे येतात, छातीला हात लावतात आणि एक प्रतिज्ञा करतात. आज तुकोबारांचा कांत भाव आहे. का? कारण तुकोबारांची भाषा बघा कशी. तुकोबारांची वाक्य आहेत, हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. आज तुकोबाराय बैसलो म्हणत नाहीत, तर बैसले शब्द वापरतात. ज्या अर्थी बैसले म्हणतात त्या अर्थी ते स्त्री भूमिकेत आहेत. कारण बैसले ले शब्द हा स्त्रीवाचक आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. कारण तसं भगवंताला आकळण्याचे किंवा आळवण्याचे वेगवेगळे मार्ग मगाशी बोलून गेलो तुम्हाला. आज तुकोबाराने या स्त्री भूमिकेचा स्वीकार केलाय. कांत भावात तुकोबाराय बोलायला लागले. काय होतं बघा, कधी कधी असं लोकांना सांगितलं का, सध्या विज्ञानवादी युग आहे, तरुण मंडळींना अगोदरच देवावरती विश्वास नाहीये, असा हा समाज आहे.
आणि यात पुन्हा असं काही सांगितलं की त्यांच्या डोक्यात तर्क वितर्क येतात. काय म्हणे, तुमचे तुकोबारे काही बाई होते, स्त्री होते का? किंवा माऊलींचं पण वर्णन करताना आपण बोलतो ना, अनाथाची माय, ज्ञानाबाजी माझी अनाथाची माय. आपण कधी कधी तिला माय शब्द वापरतो, किंवा कधी कधी आई शब्द वापरतो, माता शब्द वापरतो, कधी आपण तिला माऊली म्हणतो. माऊली शब्द सुद्धा महिलांसाठी वापरला जातो. मग हे ज्ञानोबारांचं वर्णन ऐकलं, तुकोबारांचे असे अभंग ऐकले की त्यांच्या मनात अशी शंका येते की तुमचे संत महिला होते का? तर या प्रश्नाचं उत्तर देतो, आमचे संत महिला नव्हते, पण स्त्री भूमिकेचा स्वीकार करत होते. का? तो भगवंताला आकळण्याचा एक प्रकार आहे. थोडं चिंतनाचा विषय सांगू. जगाचा बारकाईने विचार केला ना, तर या जगाच्या पाठीवर पुरुषच कोणी नाही महाराज, लक्षात ठेवा. या जगात फक्त एकटाच पुरुष आहे, आणि तो म्हणजे विठेवरी ज्याचे पाऊले समान, एकटा तोच पुरुष आहे महाराज. बाकी जगात पुरुषच कोणी नाही. तुम्ही म्हणाल महाराज काय बोलताय, आमच्या गावात येता, आमच्या कॉलनीत येता, आमचंच पाकड घेता ना, आम्हालाच बायका म्हणता. पण ऐका, हे शास्त्रातलं सांगतोय, वेदांतातलं सांगतोय. या जगाच्या पाठीवर एकटा तोच पुरुष आहे, बाकी सर्व स्त्री आहेत. कसं? एका मिनिटात पटवून देतो. स्त्री कोणाला म्हणतात हे अगोदर कळायला पाहिजे. एक सुभाषित आहे, फार गोड आहे. त्या सुभाषित कारण सांगितलंय स्त्री कोणाला म्हणतात. इतकं गोड आहे, ती काय म्हणतं बघा, त्याचा अर्थ सांगतो. स्त्री तिला म्हणतात जी परतंत्र्यात असते. कसं? जे तिन्ही काळात परतंत्र्यात आहे. लहानपणी आई वडिलाच्या ताब्यात, तरुणपणी आपल्या नवऱ्याच्या ताब्यात, आणि म्हातारपणी बोला 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 सुनाच्या नाही हो, पोराच्या ठीक आहे, पोराच्या ताब्यात. अर्थात जी तिन्ही काळात परतंत्र्यात असते तिला काय म्हणतात? काय म्हणतात? स्त्री म्हणतात. स्त्री म्हणतात. मग मला सांगा, तुम्ही नेमकं कोण? तुम्ही पुन्हा म्हणाल महाराज आम्ही स्वातंत्र्य, आम्ही परतंत्र्यात नाही. असं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुम्ही स्वातंत्र्य असाल, तुम्ही परतंत्र्यात नसाल, तर तुम्हाला 2 तासाच्या कीर्तनात 10 वेळा मांडी बदलण्याची वेळ का यावी? डोळ्याला चष्मा का लागावा? तोंडातले दात का पडावे? डोक्यावरचे केस का गळावे? सध्या हे तर फार मोठा रोग आहे महाराज. कोणतं? केस गळणे. अरे अरे अरे, कोणाचा अर्धा एकर पडिके, कोणाचं अहो शेती करायची सोडून दिली काही जणांनी. अवघड आहे महाराज. आणि एक वाक्य सांगू का, एकदा केस जायला लागली ना, कुठल्याच औषधांना येत नसतात. काही टेन्शन घ्यायचं नाही. उलट आपल्याकडं ज्याचे केस गळतात त्याला भाग्यवान समजतात. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? केस कोणाचे गळतात? कोणाचे गळतात म्हणजे कोण भाग्यवान आहे? मग तुमच्याबद्दल काय बोलायचं नाही, मी यांना बोलतोय. बोलणं नाही कळलं माझं. परत एक वाक्य सांगतो. माणसाचे केस गेलेले असू द्या, काही अडचण नाही, फक्त माणूस गेलेली केस नसावा. विठाला विठाला विठाला. मला काय सांगायचंय बघा, असं नेमकं का व्हावं? का चष्मा लागावा? का आपले इंद्रिय थकावेत? त्याचं उत्तरच असं आहे, आपण सुद्धा कोणाच्या तरी परतंत्र्यात आहे. कोणाच्या? त्याचं उत्तर आहे, स्पष्ट आहे, आपण काळाच्या ताब्यात आहेत. पण संतांचं असं नाही महाराज. तो काळ तुम्हा आम्हाला खातो, पण संतांना घाबरतो. जगा काळ खाय आम्ही माता दिला काय, आम्ही माता दिला काय, आम्ही माता दिला काय. आम्ही माता दिला काय, आम्ही माता दिला काय, आम्ही माता दिला काय. जगा पडतं महाराज. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. संतांनी मात्र त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला. काय घडलं बघा,
त्यावेळेस तुकोबारांना नेण्याकरिता जगाचा मालक आला आणि भगवंतांना सांगितलं तुकोबाराय आता वैकुंठाला चला. त्यावेळेस तुकोबाराय वैकुंठाला निघाले महाराज. मानव देह घेऊन या निजधामा गेले. ऐका, हा मानव देह घेऊन तुकोबाराय निजधामाला निघाले. प्रकार असा घडला, देहू गावच्या बाहेर इंद्राणीच्या काठाच्या बाजूला स्मशानभूमीच्या बाजूला नांदुरकीच्या वृक्षाच्या जवळ येऊन पोहोचले. जगाच्या मालकानं विमान घेऊन आलाय, गरुडावरती बसून भगवंत आलाय आणि विमान ते गरुड नांदुरकीच्या वृक्षाच्या वर आहे. फक्त माझ्याकडे लक्ष द्या, प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. आठवा ते दिवस महाराज. तुकोबाराने नेण्याकरिता जगाचा मालक आलाय, विमानात भगवंत बसलाय आणि विमान नांदुरकी वृक्षाच्या वर आहे. आणि तुकोबाराय त्या स्मशानभूमीच्या बाजूला नांदुरकीच्या वृक्षाच्या शेजारी येऊन थांबलेत आणि जगाच्या मालकाकडे मोठ्या आतुरतेनं हात वर केलेत. तुकोबाराने हात वर केलेत आणि भगवंत वरून तुकोबारांना हात देतोय. पण घडलं असं, दोघांमध्ये थोडा अंतर पडला. काय झालं? अंतर पडला. तुकोबारांचा हात पुरत नाहीये, उंची फक्त शरीराची लहान आहे, तसा तुका आकाशा एवढा मोठा आहे. त्यात वादच नाही, फक्त शरीराची उंची कमी पडली. तुकोबारांना वरून देव हात करतोय, थोडा अंतर कमी पडला. झालं असं, तुकोबारांना कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता आहे आणि भगवंताच्या हातात हात देऊन वैकुंठाला जायचंय. आजूबाजूला पाहतायत 14 टाळकरी भजन करतायत, अख्खा गाव गोळा झालाय तुकोबारांची बोलवण करण्याकरिता. पण कोणाची हिंमत होत नाही तुकोबारांच्या पुढे यावं आणि काहीतरी सांगावं. तेवढ्यात बाजूला जो काळ जगाला खातो, तुमच्या आमच्यावरती सत्ता गाजवतो, तो घाबरत महाराजांच्या पुढे आला. दोन्ही हात जोडले, थरथर कापतोय, अंगाला घाम आलाय आणि तो काळ तुकोबारांना बोलायला लागला, महाराज तुमची परवानगी असेल तर मी खाली वागतो म्हणे. तुम्ही माझ्या पाठीवर, माथ्यावर, जिथं वाटेल तिथं पाय द्या आणि मालकाच्या हातात हात द्या. प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. त्यावेळेस तुकोबाराय काळाच्या माथ्यावर पाय देतात आणि भगवंताच्या हातात हात देतात. संपला माझा दृष्टांत. काय सांगायचंय मला बघा, या जगाच्या पाठीवर फक्त संत आणि देव स्वातंत्र्य आहेत, अर्थात ते पुरुष आहेत. तरी सुद्धा संत स्त्री होतात, तो त्यांचा कांत भाव. विठाला 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 तुकोबारांनी हा कांतभाव स्वीकारला. भगवंताच्या पुढे आले आणि एक प्रतिज्ञा केली महाराज. हाची ने माता न फिरे माघारी. प्रतिज्ञा करतात. पण मला तुकोबारांना विचारायचे, महाराज तुम्ही प्रतिज्ञा करताय खरे, पण नेमकं आम्ही आतापर्यंत असं ऐकले की प्रतिज्ञा कोणाचीच पूर्ण झाली नाही. नेमकं तुम्ही प्रतिज्ञा करताय की कुणाच्या बळावर? तुमची प्रतिज्ञा कोण पूर्ण करेल? तुमची प्रतिज्ञा पूर्ण होईल का, असं मला तुकोबारांना विचारायचे. त्यावेळेस प्रसंग असा होतो, 3 प्रकारच्या प्रतिज्ञा होतात. अशा पहिली आहे जीवाची प्रतिज्ञा, दुसरी आहे देवाची प्रतिज्ञा आणि तिसरी आहे संतांची प्रतिज्ञा. तर जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, देवाची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकते, पण देव आपल्या भक्तांसाठी मोडीत काढतो. आणि संतांची प्रतिज्ञा मात्र पूर्ण होते. त्याचं कारण असं सांगतो, जीवाच्या प्रतिज्ञात स्वार्थ असतो, पूर्ण होत नाही महाराज. जीव केवढाही मोठा असू द्या आणि कितीही मोठा असू द्या, त्याची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. तुमचं आमचं सोडा, एका सगळ्यात मोठ्या जीवाचं उदाहरण सांगतो. सगळ्यात मोठा कोण? हा प्रतिज्ञा करणारा कोण? रावण. नाही का? रावणाची ओळख आहे की तुम्हाला? ऐ श्रीराम कॉलनी, रावणाची ओळख कुठला? हैदराबादचा? हा परभणीचा? कोण म्हटलं महाराष्ट्राचा? नाही कुठला? हा लंकेचा रावण. रामायणातला रावण. त्या रावणाबद्दल सांगतो, रावण फार मोठा होता महाराज, फार मोठा. एवढा मोठा शास्त्र सांगतं, रामायण सांगतं, एक नाही 2 नाही, तर रावणानं आपल्या आयुष्यामध्ये 7 बळ कमवली होती. किती? 7 बळ. रावणाचं एक बळ बघा महाराज. रावणाचं पहिलं बळ शारीरिक बळ. काय बलवान होता. महादेवाच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर जर गेला तर गेल्या उजव्या हातानं कैलास पर्वत हलवायचा. हे रावणाचं शारीरिक बळ होतं. कुणाचं सांगतोय? रावणाचं. आपलं नाही. आपलं कसं असतं, आपल्याला 25 किलोचा तांदळाचा कटा उचलाय, दोघं लागते, हे आपलं आहे, ठीक आहे. पण रावण उजव्या हातानं कैलास पर्वत हलवू शकतो, हे त्याचं बळ आहे महाराज. एवढंच नाही, शारीरिक बळ आहे. विद्वत्तेचं बळ सुद्धा त्यानं कमवलं महाराज. किती विद्वत्ता बघा ना. 4 वेद,
6 शास्त्र आणि 18 पुराण रावणाला मुखोद्गत एवढा विद्वान. विठाला विठाला एवढा विद्वान महाराज. शरीराचं बळ आहे, विद्वत्तेचं बळ आहे, एवढंच नाही, त्याच्याकडे त्यानं सत्ता नावाचं बळ कमवलं. काय सत्ता रावणाची? थोडं माफी मागून बोलतो. 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यात. गणपती बाप्पा रोज सकाळी गाढवं राखायला, खंडोबाराय रोज सकाळी रावणाची दाढी करायला, सगळे देव तिथं कामाला, एवढी त्याची सत्ता. ही सत्ता नावाचं बळ. एवढंच नाही महाराज, त्यानं आपल्या आयुष्यात आयुष्य नावाचं बळ सुद्धा कमवलं. तुमच्या आमच्यासारखं नाही. आपलं तर 50-60च्या मध्येच आता. जुन्या काळात लोक जगायचे 100-125. आता राहिलं नाही. आता 50-60 फार झालं. कधी जाईल सांगता येत नाही महाराज आपलं. पण रावण असं नाही. रावणानं किती आयुष्य जगला माहितीये? तुकोबाराय सांगतात 14 चौखड्या लंकानाथा. म्हणजे रावणाला 14 चौखड्याचं आयुष्य. एक चौखडी म्हणजे 4 युग, कृत त्रेता द्वापार कली. 4 युगाची गोळा बेरीज म्हणजे एक चौखडी. अशा 14 चौखडे आयुष्य जगला एवढा मोठा रावण. हे आयुष्याचं बळ महाराज. आयुष्याचं एवढंच नाही, शरीराचं बळ आहे, विद्वत्तेचं बळ आहे, सत्याचं बळ आहे, आयुष्याचं बळ आहे. रावणाचं 5वं बळ कुटुंबाचं बळ कमवलं. काय कुटुंब आहे? पठ्या देवाच्या पुढे गेला. देवाला किती होत्या? 16,108. आणि पठ्याला 80,000 बायका होत्या महाराज. बरं, नुसत्या बायका नाही, त्याचा परिवार किती होता माहितीये? 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू होते. थोडा विचार करा, 1,00,000 मुलं, मग सुना किती? होय, किती असतील तुझा अंदाजा? 1,00,000 मुलं म्हणजे सुना 1,00,000. हा बरोबर. किती? काय 1,00,000 म्हणताय? त्याच्या बापाला 80,000 पोरग एक करील का? उग 2-2 जरी धरल्या तर 2,00,000 सुना, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 80,000 बायका. बरं झालं ते आपल्या या काटेधन मध्ये नव्हतं. की इथं जर असतं अपक्ष म्हणून जरी थांबला असतं तर घरच्या मतावर खासदार झाला असतं. विठाला विठाला कुटुंबाचं बळ आहे महाराज. बरं, एवढंच नाही, कुटुंबात साधी माणसं नाही. कुंभकर्णासारखा भाऊ आहे, विभीषणासारखा भाऊ आहे. आणि हे सोडा, पुत्र तर एवढे बलवान आहेत. एक मुलगा जन्माला आला, रडायला लागला, आवाज मेघासारखा आला, म्हणून नाव मेघनाथ ठेवलं. त्यानं तरुणपणी इंद्रावर विजय मिळवला, म्हणून नाव इंद्रजित पडलं. असे बलवान पुत्र हे त्याच्या कुटुंबाचं बळ महाराज. एवढंच नाही, हे 5वं. 6वं बळ सांगतो. त्यानं पैसा नावाचं बळ कमवलं, अर्थ नावाचं. आर्थिक बळ महाराज. किती श्रीमंत रावण. मला नाही वाटत की आज रावणा एवढा कोणी श्रीमंत असेल. आपली श्रीमंती लाख, कोटी, अब्ज यात मोजता येते. पण रावणाची संपत्ती मोजता येत नाही. कोणाला मोजता आली तर मोजून बघा. कोणी गणिताचा शिक्षक असेल तर डोकं बंद पडतं महाराज. गणित लावून बघा किती रावण श्रीमंत. रावणाच्या श्रीमंतीबद्दल बोलताना त्याचा पैसा बाजूला ठेवा, नुसते घर ऐका. किती घर होते माहिती? तुकोबारांनी यादीत दिली. लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैसे तैसे. आज तुकोबारांनी घराची यादी दिली, पण मला त्याचे बाकीचे घर नाही सांगायचे. त्याचं फक्त एकच घर सांगतो. आज वाळू, विटा, सिमेंट, चांदी, पितळ, लोखंड, तांब याचे, काशे याचे घर सांगणार नाही. फक्त सोन्याचे सांगतो. रावणाकडं फक्त सोन्याचे किती घर होते माहितीये? तुकोबारांच्या भाषेत सांगतो. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. 7 कोटी घर फक्त सोन्याची होती. काय म्हणतो मी? बोलणं कळते? 7 कोटी घर सोन्याचे. सोनं काय भाव आहे तुमच्याकडे? आपण मोघम धरा 60,000 तोळे. 60,000 रुपये तोळा ना. किती तोळ्याचा किलो असतो? बोला पुरुष मंडळी, किती तोळ्याचा किलो असतो? 100. तुम्ही सोनं नाही वापरत? 100 तोळ्याचं.
घाबरू नका, बोला बोला बोला, चुकलं तर काय अडचण नाही, मला कुठं माहिती आहे, बोला 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 बोला. किती तोळ्याचा सोना किलो असतो? 100 तोळ्याचा. 1000 तोळ्याचा. किती तोळ्याचा? 100 तोळ्याचा 1 किलो. आणि तुमच्याकडे कसा तोळा आहे? 60,000 रुपये तोळा. आता आहे का, रावणाकडे 7 कोटी घर आहेत. कशाचे? सोन्याचे. तुम्हाला एका घराची किंमत सांगून जातो. 60,000 रुपये तोळा एक, बरोबर. 100 तोळ्याचे किती झाले? 60 लाख. 60 लाखाला 1 किलो, बरोबर. 60 लाखाला 1 किलो. रावणाकडे घर किती आहेत? 7 कोटी. आता घराचं किंमत आहे का? 7 कोटी घर थोडं बाजूला ठेवा, एक घर समोर घ्या. एका घराला 4 भिंती, किमान जास्त असतील पण 4 भिंती. इथं काही बघायला मी गेलो नव्हतो, आणि बघायला गेलो असतो तर पुन्हा इथं आलो नसतो. फक्त 4 भिंती. 4 भिंतीपैकी एक भिंत समोर घ्या. एका भिंतीत 500 विटा. हो दत्ता महाराज, 500 फार नाही, 500 विटा. बरं, 500 विटापैकी एक वीट 5 किलोची असेल, मला घ्यायची 5 किलोची. बरं, ती कशाची आहे? सोन्याची आहे. हे लक्षात ठेवा, 5 किलोची वीट सोन्याची आहे. मग आपण बघितलं 1 किलो किती रुपयाला पडलाय? 60 लाखाला. मग 60 गुणिले 5 येणार उत्तर म्हणजे 1 वीट. अशा किती विटा आहेत? 500 विटा. एका भिंतीला अशा 4 भिंती आहेत एका घराला, आणि असे 7 कोटी घर आहेत. एवढा रावण श्रीमंत. विठाला गणित करू नका, डोकं बंद पडतं, बेशुद्ध पडाल. गणित करू नका, नाही का. मला काय सांगायचं फक्त बघा, एवढं रावणानं आयुष्यात कमवलं महाराज, एवढा मोठा. अजून सांगू, रावणानं शेवटचं बळ कमवलं, भक्ती नावाचं. रावण भक्त सुद्धा आहे. कोणाचा? महादेवाचा. आणि साधा सुद्धा भक्त नाही महाराज. महादेवाच्या भक्तांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला रावण आहे. का? रावणाची भक्ती तेवढी तोलाची आहे, तेवढी मोलाची आहे. किती? दिवसातले 7 तास रावण पूजा करायचा. 7 तास. रामायण सांगतो महाराज, आपण पूजा करत नाही, अजिबात नाही. मला गॅरंटी आहे, इथं बसलेला एकही पुरुष पूजा करत नाही. पूजाच्या वाटेला. बोलणं कळते माझं? पूजा यांच्या वाटेला गेली. आता आपल्याकडे फक्त हरिपाठ असतो, तो बी आपला धड नसतो. आपला हरिपाठ म्हणजे पहिल्या तांब्याला सुरू होतं, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. त्यावेळेला अंग पुसता पुसता देवाचे द्वारे उभा क्षणभरी. आणि तिसऱ्या अभंगात तिसरंच असतो, काय? चहू वेदी जान, ए चहा टाक चहा, भावे विन भक्ती आण चहा. साधुबोध झाला एक चहाचा फुरका. काय ही आपली भक्ती महाराज. रावण 6 तास पूजा करायचा आणि रोज देवाला 1000 कमळ व्हायचा. ऐका, रावणाची भक्ती सांगते तुम्हाला. 6 तास पूजा करता, 7 तास पूजा करत असताना 1000 कमळ व्हायचा. एकदा चुकून 999 कमळ निघाली. एक कमळ कमी पडलं महाराज. आता काय करावं? मागचा पुढचा विचार केला नाही. उठावं तर पूजेत भंग पडतोय, कोणाला आवाज द्यावा तर शेजारी कोणीच नाहीये. मागचा पुढचा विचार न करता बाजूला पडलेली तलवार हातात घेतली, आपल्या मानेवर ठेवली आणि शिर नावाचं कमळ कापून देवाला वाहिलं. एवढा भक्तिवान रावण. विठाला विठाला. असे 7 बळ रावणानं कमवले महाराज. एवढा मोठा रावण. पण आता ऐका, रावणानं आपल्या आयुष्यात 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. एक, खारा समुद्र गोड करेल, सोन्याला सुगंध आणेल आणि स्वर्गाला शिडी लावेल, अर्थात पायऱ्या करेल. या तिन्हीतली एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आणि बरं झालं पूर्ण झाली नाही. सिद्धेश्वर महाराज, या तिन्हीतली एखादी जरी प्रतिज्ञा पूर्ण झाली असती तर अवघड झालं असतं. कसं? जर स्वर्गाला शिड्या आल्या असत्या तर हे खाणारे पिणारे माळकऱ्याला बाजूला ढकलून स्वर्गाला गेले असतात. हे जाऊ द्या. दुसरं, सोन्याला सुगंध आला असता तर पैसा कुठं ठेवलाय हे चोरांना सांगायची गरज नसती. वासानं आले असते आणि सोनं घेऊन गेले असते. अर्थात एकही प्रतिज्ञा त्याची पूर्ण झाली नाही. का झाली नाही? त्याचं कारणच आहे,
जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, कारण ती स्वार्थ रहित असते, स्वार्थ सांगणारी असते, स्वार्थ बाधित प्रतिज्ञा असते महाराज, त्याच्यामुळे पूर्ण होत नाही. पण देवाची प्रतिज्ञा मात्र पूर्ण होते, दुसरी प्रतिज्ञा. पण देव काय करतो, आपल्या भक्तांसाठी मोडीत काढतो. काय झालं बघा, ते महाभारतातला प्रसंग आहे, अगदी एका मिनिटात सांगतो. 11:15 पुढे गेले गाड्या, एका मिनिटात घडलं असं. ते पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध चालू आहे आणि युद्धामध्ये 6 दिवस झाले कौरवांची माणसं मरत होते, पण पांडवांचा एकही मरत नव्हता. राग आला दुर्योधनाला आणि रागाच्या भरात पावलं टाकत भीष्माकडे आला आणि पितामह भीष्मांना म्हणतोय, काय पितामह, सेनापती तुम्ही आणि तुमच्या राज्यात असं घडावं, 6 दिवस झालं पांडवांचा माणूस मरत नाही, आपले माणसं मरतायत, काय भानगडे. नक्की माहितीये म्हणे, तुम्ही युद्ध करताना फक्त असायला आमच्या बाजूने, युद्ध त्यांच्या बाजूने करताय. राग आला महाराज. म्हातारा स्वाभिमानी होतो, बाजूला पडलेला धनुष्य उचलला, हा कानापर्यंत दोर ओढली आणि त्याची दोर सोडली, प्रशंसा केली आणि त्या प्रशंसेमध्ये संध्याकाळच्या वेळेला पितामह भीष्मांनी एक प्रतिज्ञा केली. कोणती? ते म्हणतात, उद्या सूर्यास्त्र होईपर्यंत निष्पांडव पृथ्वी करेल. याचं काम झालं. कुणाचं? दुर्योधनाचं. याला एवढंच करायचं होतं, यांना रागात आणायचं होतं आणि एकदा हे रागात आले, हे काय होणार, यांच्यात यांचं भांडण होणार. माझं काम झालं. एक तर एवढं करायचं होतं, नाही तर दुसरं असं करायचं होतं, यांच्या हातानं पांडव मारावे, नाहीतर या म्हाताऱ्यानं घरी बसावं. कारण यांचं ठरलंच होतं कसं, जोपर्यंत पितामह युद्धात आहेत तोपर्यंत कर्णानं युद्धात यायचं नाही. आणि याचा विश्वास म्हणजे दुर्योधनाचा विश्वास पितामहापेक्षा कर्णावर जास्त होता. का नसुने, असलाच पाहिजे गोवा. का? कारण दोघांचं प्रेम तेवढं होतं महाराज. आर प्रेम केलं देवा तुने त्या कर्णानं. मी तर सांगत असतो, जीवनात असे 2 मित्र कायम असावे. कशी ऐका, फार तोला मोलाचं वाक्य आहे. जीवनात असे 2 मित्र असावे. कसे? एक भगवान श्रीकृष्णासारखा हातात शस्त्र न घेता मित्राला विजयी करून घेणारा. तर दुसरा सांगतो, कर्णासारखा आपल्या मित्राचे 1000 अपराध माहिती असून सुद्धा सगळे अपराध पोटात घालून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मित्राची बाजू न सोडणारा कर्णासारखा. विठाला विठाला थोडं पुढचं समजू. 2 मित्राची आवश्यकता नाही, एकच मित्र असावा. कसा? जो दुःखात आपल्या पुढं असला पाहिजे आणि सुखात आपल्या पाठीशी. पण नेमकं उलट होतं. काय होतं? लोक सुखात आपल्या पुढं असतात आणि दुःखात आपल्या, म्हणून अंतयात्रेत माग आणि वरातीत नाचायला पुढं. पण दुर्योधनाचं असं झालं, काम झालं. ही बातमी जगाच्या मालकाला कळाली. काय कळालं? अरे पांडवांना मारेल. चिंता पडली महाराज. आणि अर्जुनाकडे आला आणि अर्जुनाला पाहायला बघितलं. अर्जुन झोपला होता. देव म्हणले, अर्जुना, अरे 11:15 वाजले तू धाराडून झोपतोय, तुला चिंता नाही उद्याची? काय झालं देवा? काय झालं? काय झालं विचारतोय. पितामहांनी प्रतिज्ञा केली. देवा माहिती आहे, ऐकले मी. ऐकलंय तरी खुशाल? हो देवा. तुला अजिबात चिंता नाहीच म्हणे देवा. का नाही? त्यावेळेस अर्जुनाच्या मुखातलं वाक्य आजचं कीर्तन सफल करणारा एवढं वाक्य गोड बोलला. काय बोलला माहितीये? अर्जुन बोलतोय, देवा खरं सांगू, मी का निवांत झोपलो माहितीये? कारण माझ्यासाठी तू जागा आहे. आणि खरे महाराज, जर आपल्यासाठी जगाचा मालक जागा असेल तर आपण जागा राहून उपयोग काय? खुशाल झोपला अर्जुन. देव म्हणले, याच्यानं काम व्हायचं नाही. देव निघाले. त्याची पत्नी पांचालीकडे गेली, द्रौपदीच्या जवळ गेले, सगळी हकीकत सांगितली. आणि झालं असं. हकीकत कळल्या पांचालीनं हात जोडले सांगितलं, देवा माझे मालक वाचले पाहिजे, काय करू सांग. सांगितल्याप्रमाणे पहाटे 4 वाजता पितामहापर्यंत भगवंत घेऊन आले. पांचालीला खांद्यावर बसवले, कारण पाऊस पडतोय आणि मंद मंद चिखल झालाय. खांद्यावर बसवले आणि पहाटेच्या वेळेला पितामहाच्या समोर आणलं आणि ठेवलं. सांगितलं, जा हातातल्या बांगड्या वाजव, डोक्यावर पदर घे आणि त्यांचं दर्शन घे, तुझं काम झालं. तसंच केलं. आत गेली, डोक्यावर पदर घेतला. इथल्या नका घेऊ, तिथलं सांगतोय. आता घ्यायचा राहिलाच नाही. का? पदरच राहिला नाही महाराज. आता नवीनच निघालं. काय? विण्याची खोड. नाही कळलं? गावंड गावंड.
त्याला पदरच नाही महाराज, घ्यायचा कसा आहे का नाही, अवघड आहे. असू द्या, इथलं बरं या, इथलं नाही. तिनं पदर घेतला, हातातल्या बांगड्या वाजवल्या आणि पितामहाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्या घेतल्या त्यांना कळालं कोणीतरी आले. डोळे झाकले होते आणि देवाचं चिंतन चालू होतं. हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. भजन चालू आहे महाराज. कळालं, दर्शन घेतलंय, कोणी बांगड्या वाजतात म्हणजे महिला आहे. विचारलं कोण आहे, तिनं आवाज सांगितला, म्हणे तुमची सून आहे. तुमची सून शब्द ऐकला आणि वाटलं 100 कौरव 5 पांडव प्रत्येकाच्या बायका माझ्या सुना. सहज आशीर्वाद देऊन टाकला महाराज. अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद ऐकला आणि पांचालीनं पदर माग सारला. सांगितलं पितामह, कालचा शाप खरा की आजचा आशीर्वाद खरा. म्हाताऱ्याचे डोळेच उघडले. कोण आहे? पाहिलं तर पांचाली. पहिला प्रश्न विचारला महाराज, तू का आलीस? अजिबात नाही. तुला नेमकं आणलं कुणं सांग. हाताला धरलं बाहेर आणलं. जगाचा मालक त्या शिबिराच्या पाठीमाग अंधारात जाऊन थांबला होता. दोन्ही हात छातीला, मान खाली. प्रसंग बघा, दोन्ही हात छातीला लावलेत आणि मान खाली हणून उभा आहे. हाताला धरलं, असं उजेडामध्ये देवाला आणलं आणि पितामह म्हणायला लागले, बघ पांचाली, बघ या देवाकडे. कारण देवानं काय केलं होतं, आपल्या दोन्ही हातात त्या पांचालीच्या दोन्ही चपला घेतल्या होत्या आणि अशा छातीला लावून थांबला होता. बस पितामहनं सांगितलं, हे बघ, तुझ्या चपलाची एवढी काळजी आहे, तुझ्या पतीची किती असेल, जा आशीर्वाद या जन्मातला. अरे निघाली, पण देवाचा पितामहानं देवाचा हात धरला, सांगितलं थांबा, तिचं झालंय, तुमचं राहिले. काय राहिलंय? काल प्रतिज्ञा केली होती निष्पांडव पृथ्वी करेल, पण पहाटेच्या वेळेला गंगापुत्र भीष्म प्रतिज्ञा बदलतोय. आता प्रतिज्ञा अशी की तुमची प्रतिज्ञा मोडणार. देवाने केली होती कोणती? हातात शस्त्र न धरण्याची. देव हसले, निघून गेले. युद्ध सुरू झालं आणि युद्धात घडलं असं, पितामहाच्या बाणानं अर्जुनाला जखम झाली आणि अर्जुन खाली पडला. राग आला महाराज देवाला, माझ्या अर्जुनाला बाण मारला. रथावर उडी मारली, मोडलेल्या रथाचं चाक उचललं, गर 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 फिरवलं आणि आता पितामहावर सोडणार. एवढ्यात पितामहाने हात जोडले आणि सांगितलं, देवा, मी फक्त माझं काम केलं. काय केलं? मला जे करायचं होतं तेवढं केलं. भगवंताची प्रतिज्ञा मोडली. काय सांगायचे? देव आपल्या भक्तांकरिता भीष्मपण केला.
प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकते, पण देव आपल्या भक्तांसाठी मोडीत काढतो. आणि तिसरी आहे संतांची. संतांची मात्र पूर्ण होते महाराज. का? त्याचं कारण आहे, 2 कारण सांगतो. एक, त्यांच्या प्रतिज्ञात स्वार्थ नसतो, तर जगाच्या कल्याणाकरिता असतात म्हणून पूर्ण होतात. आणि दुसरं, ते फक्त प्रतिज्ञा करतात. पूर्ण करायचं काम देवाचं, म्हणून तर नामदेव महाराज बोलतात, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. फक्त संत प्रतिज्ञा करतात. म्हणून आज तुकोबाराने प्रतिज्ञा केली, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या शेजारी बसण्याची प्रतिज्ञा केली. अर्थात आज तुकोबाराय भगवंताच्या शेजारी बसतात. शेजारी म्हणजे डाव्या बाजूला बसतात. मला सांगा, डाव्या बाजूला कोण बसतं? पुरुष मंडळी सगळी पिंपळा खालची, म्हणजे कोणातच लग्न झालं नाही? सांगा की बस आपल्या डाव्या बाजूला कोण बसतं? आपली बायको. बस आज तुकोबाराय देवाच्या शेजारी डाव्या बाजूला बसतात, म्हणजे देवाची पत्नी होतात. आज तुकोबाराय देवासोबत लग्न करतात. आता फक्त तुकोबारांना एकच विचारायचंय, महाराज तुम्ही लग्न करताय खरंय, पण आमच्या परभणी जिल्ह्यात लग्न करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक लव्ह मॅरेज, दुसरं अरेंज मॅरेज, आणि तिसरं असतं बघा ते एका दिवसामध्ये. काय असतं ते? एका दिवसात काय पटकीन काय काय गेटकीन, असं. नेमकं तुकोबाराय तुम्ही देवासोबत लग्न केलं म्हणतात, ते लव्ह मॅरेज केलं, अरेंज मॅरेज केलं का? ती आता काय म्हणले? काय काय बोला गेटकीन. नेमकं काय केलं सांगा. तर तुकोबारांच्या मुखातलं वाक्य, तुकोबाराय बोलतात, आम्ही या तिन्हीपैकी काहीच केलं नाही. काय केलं? घरी गे झाले पटरानी बाळे, घरी गे झाले पटरानी बाळे, घरी गे झाले
वर्णनाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात नेमकं आम्ही देवासोबत विवाह केला पण तो कसा घर रिगे झाले पटराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. महाराज म्हणतात आम्ही त्या सावळ्या परब्रह्माला वरलं वरिले सावळे परब्रह्म. पण कसं घर रिगे झाले पटराणी बळे. महाराज म्हणतात आम्ही बळच देवाचं घर रिघालो. आता आमच्या मराठवाडी भाषेत याला काय म्हणतात सांगू. बळच एखाद्याचं घर रिगणे या शब्दाचा अर्थ तुकोबाराय म्हणतात मी पहिला नवरा सोडला आणि दुसरा केला. आज तुकोबाराने काय केले. पहिला नवरा सोडलाय आणि दुसरा केलाय. हा असं हो तुकोबारांच्या मुखातले शब्द आहेत माझ्या पदरचं नाही. पहिला नवरा सोडला आणि दुसरा केला. महाराज 11:15 वाजले. आता एवढंच सांगा नेमकं तुम्ही सोडला म्हणताय तो सोडलेला नवरा कोणता. 1 नेमकं का सोडला. 2 दुसरा कोणता केला. 3 आणि दुसरा केल्यानंतर तुमच्या जीवनात काय परिवर्तन झालं. एवढ्या 4 प्रश्नाचे उत्तर देतो आणि 8 तास घेतो. ठीक आहे म्हणजे सेवेला पूर्ण विराम देतो. याच्या अगोदर एकदा भगवंताचं भजन घ्यायचं ना. दोन्ही हात वर करा पुरुष मंडळी. चला करा 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 करा. माता मौलींना विनंती आहे तुम्हाला करता येत असेल तर बिंदास हात वर करा. देवाचं चिंतन करायचे महाराज. पाठीमागे बसलेले इकडं पुरुष हात एक वट्ट्या कट्ट्यावरची बाल्कनीतले करा हात वर केले. करा 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 करा. वा किती सुंदर दिसते बघा. दोन्ही हात वर करा केले. येऊ का चहा घेऊन. चहा घेऊन करा करा. दोन्ही हात वर आणि जोरात टाळ्या. भगवंताचं भजन करायचंय. ऐका ऐका एका तालात भजन. 1 म्हटलं की टाळी 2 म्हटलं की दुसरी टाळी. टाळी 1 1 1 1 गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी फक्त टाळ्या. टाळ 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 टाळ्या. वा किती आनंद आहे बघा बघा. आणि लहान लहान विद्यार्थी वा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मार. असं पाहिलं की आपल्यालाही वाटतं महाराज आपलंही पोरग असं एखादं गायक निघावं गाणारं निघावं पण नेमकं आपलं पिणारं निघतं. ठीक आहे असं व्हायला भाग्य लागतं महाराज. खरं सांगू हे आजचा तरुण म्हणजे उद्याचं भविष्य. आणि खरंच तरुणांची समाजाला गरज आहे महाराज. चांगल्या तरुणांची गरज आहे. असो सगळ्यांना धन्यवाद महाराज. ऐका तुकोबाराय देवासोबत लग्न करतात आणि कसं करतात त्याची पद्धती महाराजांनी सांगितली. आता फक्त एवढंच विचारायचे महाराजांना की महाराज आम्हाला सांगा नेमकं पहिला सोडला म्हणतात तो कोणता. वेळ न लावता 1 मिनिटात सांगतो. महाराज बोलतात विकल्प नवऱ्याचा सोडियाला संग. आम्ही विकल्प नावाचा नवरा सोडला महाराज. कोणता सोडला. विकल्प नावाचा. आता हा विकल्प काय असतो. जे जे परमार्थाला आडवं येतं त्याला विकल्प म्हणतात. आता कीर्तन ही माहिती असावं आणि आपण कीर्तनाला निघावे तेवढ्यात आपल्याला टीव्हीवर क्रिकेट मॅच दिसावा. आपण तिथंच बसावं. तिथं बसणे याचा अर्थ विकल्प आडवा आला. हे तुमचं आणि यांचं काय. यांचं पण असंच महाराज. कीर्तन आहे असं माहिती असावं निघाव्या आणि निघाल्या टीव्हीवर 4 दिवस सासूचे पुढचं पाऊल माझ्या नवऱ्याची बायको. अरे काय पाहत्या त्यांनाच मिळणे महाराज. म्हणे माझ्या नवऱ्याची बायको अवघड आहे. असू दे हे दिसावं तिथं बसाव्या. एकदा बसल्या की समजायचं विकल्प आडवा आला की परमार्थातला विकल्प आहे महाराज.
तुकोबारांनी जेवढे परमार्थाला आडवे आले तेवढ्यांचा त्याग केला. नावडे जन धन माता पिता सगळ्यांचा महाराज. विभीषणाने आपल्या बापाचा त्याग केला, भावाचा त्याग केला. प्रल्हादाने बापाचा त्याग केला. त्या भरताने आपल्या आईचा त्याग केला. आणि बळीराजाने शुक्राचार्य अर्थात गुरुचा त्याग केला. जेवढे परमार्थाला आडवे तेवढ्यांचा त्याग आणि केलाच पाहिजे. तुकोबारांचं जरा सोपं आहे. आमच्या गंगाखेडच्या जनाबाई एवढा राग आला महाराज या संसारातल्या लोकांचा, आणि संसारातल्या लोकांचा जाच झाला आणि ते मरावे असा नवस करण्यासाठी थेट जेजुरीलाच गेल्या. आणि जेजुरीला जाऊन खंडोबारायाला नवस करू लागल्या. काय नवस का माहिती? खंडोबारायाला नवस केला महाराज. खंडेराया तुझं करीते नवसू मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू. सासू मरू दे नवस करून टाकला. काय होईल? सासू मेल्यावरती होईल आनंद, मरू दे ननंद. ननंद मेल्यावरती तुटेल आसरा, मरू दे सासरा. असा नवस केला. आणि असं चालू झालं की माता मौल्यांना बरं वाटतं. सासू मेली, ननंद मेली, सासरा मेला. महाराज तेवढी मोठी जाऊ कवा खपणार आहे सांगा? पण ऐका, ही सासू नाही, हा सासरा नाही, ही ननंद नाही. कोणता सासरा, कोणती सासू, कोणती ननंद, एवढं बकळ एका पाकिटात नाही. ठीक आहे. विनोदाचा भाग सोडा, आपली वेळ संपली. आज फक्त नवरा सांगतो महाराज. नवरा, आणि तो नवरा आहे विकल्प नावाचा. तुकोबाराय म्हणतात आम्ही विकल्प नावाचा नवरा सोडला. महाराज कळलं आम्हाला. का सोडला? त्याचं कारण सांगितलं. विकल्प आडवा येतो परमार्थाला म्हणून सोडला. एक. आणि दुसरं त्यांच्याच मुखातलं वाक्य आहे, आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिया. आम्ही व्यभिचार केला का? पहिल्या नवऱ्यापासून काम पूर्ण होत नाही म्हणून. कळालं? तिसरा प्रश्न, नेमकं दुसरा केला म्हणतात तो कोणता? महाराजांनी सांगितलं, वडिले सावळे परब्रह्म. त्या देवाला आम्ही वरलं. कोणत्या? विभू वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम गवावृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या देवाला वरलं. अजून पण त्या तरेद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरम दिष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या देवाला वरलं. अजून सांगू, समचरणं सरोजं सागर नीलाबुधावं जगनीत पाणी मंडल मंडलानां तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. या देवाला आम्ही वरलं. महाराज कळालं. वरिले सावळे परब्रह्म. कळालं. आता शेवटचा प्रश्न, नेमकं त्या देवासोबत तुमचं अंगसंग झाला, लग्न झालं, परिवर्तन बळीयाचा अंगसंग
चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात त्या सावळ्या परब्रह्माला आम्ही वरलं. आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं? बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या जीवनात त्या बळीयाचा आम्हाला अंगसंग झाला आणि परिणाम आमच्या जीवनातलं भय आणि चिंता संपली. नाही भय चिंता तुका म्हणे. आम्ही भय रहित आणि चिंता रहित आमचं जीवन झालं. भय कळी काळाचं आणि चिंता पोटा पाण्याची या दोन्ही गोष्टी आमच्या संपल्या. कसं कैचा धाक सकळी कही आपले. किंवा तुका म्हणे हरी किंवा हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता. या न्यायाने आम्हाला त्या भगवंताचा अंगसंग झाला आणि परिणाम आम्ही भयरहित आणि चिंतारहित झालो आणि त्या उच्च अवस्थेला जाऊन पोहोचलो. नाही आम्ही भगवंतच झालो अशी भावना तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात. अभंगाची सेवा समाप्त आहे. तसं अभंगावरती बोलावं तेवढं कमी असतं. त्याचं नावच आहे अभंग. त्याचा कधी भंग नसतो. पण आपल्या कल्पकतेनुसार आपल्या वेळेनुसार अभंगाचा सेवा या ठिकाणी समाप्त आहे. अत्यंत सुंदर नियोजन महाराज. मी मगाशी बोललो परप्रांतात येऊन एवढं सुंदर मंदिर भगवंताचं मांडले आणि या भगवंताच्या मंदिराच्या समोर गेल्या 11 वर्षापासून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य महोत्सव पुन्हा एकदा या सगळ्या श्रीराम कॉलनीतल्या सर्व वासियांना मनापासून धन्यवाद महाराज. मनापासून इतकं सुंदर काम आपण आणि विशेष म्हणजे या वर्षीच्या कीर्तनकाराची यादी पहा. जे कीर्तनकार मंडळी एका वर्षात नाही महाराज 2-2, 3-3 वर्ष जरी महाग लागलं तरी भेटत नाहीत असे सगळे विद्वान महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळी आपण बोलवलेत. खरंच एवढा सुंदर उपक्रम एकत्रित केलाय आणि इतकं सुंदर नियोजन, सुंदर सिस्टीम, सुंदर मंडप, एवढी सुंदर व्यवस्था, एवढं सिस्टमॅटिक सगळं. वा, हे सगळे भजनी मंडळी, हे सगळे गाणारे किती सुंदर सुंदर महाराज. हे गाणारे असे साधे नाहीत महाराज. हे दत्ता महाराज, सोपान महाराज, हे महेश महाराज, हे महाराज मंडळी असे जड जरी पाकिट दिले तरी येत नाही. आणि ते 7 दिवस तुमच्यात राहतात आणि ते दरवर्षी ते तुमचं प्रेम आहे महाराज. हे तुम्ही दिलेलं प्रेम आहे. बस या प्रेमासाठी सर्व महाराष्ट्रातील हे मंडळी आहेत. एवढं सुंदर नियोजन केलंय. मग पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. ही सगळी सप्ताहाची कमिटी आहे. हे परिचय माझा कोणाचा नाहीये कारण नवीन आहे नाही का. त्यामुळे त्या सर्वांना माझ्या मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. आपली सेवा झालेली आहे. बोलताना माझ्या मुखातून काही चुकीचा शब्द निघाला असेल तो वाणीचा दोष याने करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध मनोनी रिकामे तोंड करू गेले बडबड की गीताईसे गोड आतुडले याने. पुन्हा एकदा भगवंताच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. राधाकृष्ण भगवंताच्या चरणावरती सेवा समर्पित करून सद्गुरु मोतीराम महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि वाणीला विसावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर